हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो होतो थायलंडला. तर आम्ही निघालो सगळेजण. ऑलरेडी खूप उशीर झाला होता आणि त्यानंतर आम्ही प्रवास करायला सुरुवात केली. नंतर लोणावळ्याजवळच आम्हाला तळेगाव जवळच पाऊस चालू झाला. नंतर लोणावळ्यात पोहोचलो तर तिकडे ट्रॅफिक जाम होतं. काहीच आता नाश्ता करायला थांबलोय आम्ही इकडे वडापाव घेतलाय दत्तचा आणि कोथिंबीर वडी आहे. आता आम्ही खातो आणि भेटतो. चला आता भेटू एअरपोर्टला. हळू दररोज लागले. थांब पुढे घेऊ दे नाही तर. आता झालेलं आहे नाश्ता वगैरे. आता भेटतो तुम्हाला एअरपोर्टला, दाखवतो कसं आहे मुंबई एअरपोर्ट. मी पण पहिल्यांदाच चाललोय मित्रांनो. मी पण खूप एक्साइटेड आहे. चला पुढे बसायचं का? बसायचंय बस. मी जाते नको बस, तुला त्रास होतो. बस की तिकडे पण. फूड मॉल नंतर आम्ही मित्रांनो पुढे निघालो. नंतर मुंबईत घाटकोपर मानखुर्द लेक रोडवरती पावसामुळे एक मोठे होर्डिंग पडले होते. त्यामुळे खूप ट्रॅफिक जाम झाले होते आणि त्यात होर्डिंग खाली बिचारे 7-8 लोक आपले प्राण गमावला होता त्यांनी. त्यानंतर खूप ट्रॅफिक मधनं आम्ही कसं तरी बाहेर पडलो आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला पोहोचलो. बाय बाय. चला पोचलो आता गाईज एअरपोर्टला. बॅग लेके चलो. चला सोडले आता. हा ट्रॉलीची काय गरज आहे आपल्याला? आपण डायरेक्ट जाऊ शकतो ना. एक एक तर बॅग आहे ना. हा पुढे ट्रॉली भेटल. चला आईज पोचले आता आम्ही एअरपोर्टला. आता आज जातो, दाखवतो तुम्हाला कसं आहे एअरपोर्ट. भेटतो आता आत गेल्यावर. डिपाचरला आहे आता आम्ही मित्रांनो. बघा असे काउंटर आहेत आत. तुम्ही चहा कॉफी कोल्ड्रिंक घेऊ शकता. इकडे नाश्ता करू शकता. बसण्यासाठी व्यवस्था आहे खूप छान. आणि या बाजूला वॉशरूम आहे एकदम क्लीन चकाचक. मिळाले आता बोर्डिंग पास. आता गेट नंबर 64ला जायचं, 78ला. मग दाखवतो तुम्हाला कसं आहे पुढे. भेटतो थोड्या वेळाने. आता बघा या बाजूला स्पाइसजेटचं इमिग्रेशन काउंटर आहे. तुम्ही बघू शकता. इकडनं दुबईला फ्लाईट जातं. मागे एअरवेजचं होतं. आता आमचं झालेलं आहे. बोर्डिंग पास मिळालेला आहे मित्रांनो. बघा असं आहे. काहीच बघा किती भारी रथ. हां कसलं आहे. आलं आता विमानात. एवढं मोठे बघा. इकडे बाहेर बघा कसं दिसतं. रनवे कसा आहे बघा मित्र.